सज्जन हो, नमस्कार. आपण यापूर्वी चतुर्वेदाचं चिंतन केलं. त्यानंतर रुद्राध्यायाचं थोडंफार आपण चिंतन केलं. आपला हा जो सनातन आर्य सनातन वैदिक धर्म जो आहे, यातल्या सर्वच गोष्टी एवढ्या मोठ्या आहेत, इतक्या विशाल आहेत, आणि नराचा नारायण करण्याचं सामर्थ्य या धर्मातल्या सर्व मूल तत्वांनी दिलेलं आहे. आणि आपली निर्मितीच भगवंतापासूनची आहे. त्या जनार्दनाच्या, त्या नारायणाच्या मनात आलं, एकोहम बहुस्याम, मी आत्ता एक आहे आणि मला खूप व्हायचंय आणि गमती जमती पाहिजे. म्हणून हे संपूर्ण विश्व त्यांनी निर्माण केलं. अनेक जीव जंतू निर्माण केले. झाडं, वृक्ष, वेली या सर्व गोष्टी निर्माण केल्या, पण त्याचं समाधान होईना. आणि माणसाची निर्मिती झाल्यानंतर त्याला खूप आनंद झाला. पण त्या माणसाच्या अंतरंगामधून निघणारे दोन्हीही प्रकार जेव्हा त्यांनी पाहिले, अरे बाकीचे सगळे जे प्राणी मात्र आहेत, द्विपाद चतुष्पाद सगळे जे जे कोणी आहेत, ते अन्नासाठी धडपड करतील, प्रयत्न करतील. प्रजोत्पादनासाठी एकमेकांचा बरोबर झगडती, भांडती. प्रजोत्पादनही करती. म्हणजे अन्न आहे, प्रजोत्पादन आहे, त्यांनाही एकमेकांपासून भय आहे. आणि त्यांनाही सगळ्यांना विश्रांतीची जरुरी पडते. या चार गोष्टी या सगळ्यांमध्येच आहेत. पण माणूस जो निर्माण केला, याच्यामध्ये विद्या दिली, बुद्धी दिली, त्याला एक विशेष मन दिलं. बाकी सगळ्या प्राणी मात्रांना मन आहे, पण माणसाला एक वैशिष्ट्य दिलं. त्या मनाचं सुद्धा वैशिष्ट्य फार मोठं आहे. बुद्धी दिली, सगळं दिलं, पण 3 गुणही त्याच्या बरोबर आले. सत्वगुणही आहे, रजोगुणही आहे आणि तमोगुणही आहे. आणि त्या भगवंताला ही सगळी गंमत मजा बघत असताना लक्षात आलं की हा माणूस पुन्हा माझ्यामध्ये येऊन मिसळूही शकतो, आणि नाही तर त्याचा राक्षसही बनू शकतो. म्हणून माणसामधल्या या ज्या काही गोष्टी होत्या, त्या पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की सगळे जे प्राणी मात्र मी निर्माण केले, 84 लक्ष योनी निर्माण केल्या आहेत, पण या प्रत्येक योनीतून मुक्तीसाठी या प्रत्येक जीवाला मनुष्य व्हावं लागेल. कारण इथं ज्ञान आहे, आणि मनुष्यत्वाकडून पुढे आम्हाला मुमुक्षुत्वाकडे जावं लागेल, आणि मग मुक्ती मिळेल, त्याशिवाय मिळणार नाही.
म्हणून आम्हाला कितीतरी गोष्टी त्यांनी शिकवल्या आणि या अनेक गोष्टी शिकवण्याकरता भगवंताच्या श्वासोच्छ्वासातून मंत्र बाहेर पडले. ते सगळे वेदमंत्र आहेत. आणि त्या वेदमंत्रांचा अर्थ सांगण्यासाठी स्मृतिकार बनले. वेदमंत्रांचा विनियोग कसा करा की ज्यामुळे निसर्गाचा समतोल राहील, या गोष्टी त्यांनी शिकवल्या. आणि मी दैनंदिन जीवनामध्ये कसं वागावं, याही गोष्टी भगवंत आम्हाला या वेदाच्या माध्यमातून, ऋषींच्या संतांच्या वचनांच्या माध्यमातून आम्हाला त्यांनी ते ज्ञान द्यायला सुरुवात केली. आपल्याला अनेक सण वार उत्सव अशा गोष्टी दिल्या. विविध देवतांच्या पूजा अर्चा आम्हाला करायला शिकवल्या. हे सगळं करत 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 आपली वाटचाल चाललेली आहे. नेमेची येतो मग पावसाळा असं म्हणतात ना, त्याप्रमाणे ऋतूंच्या नंतर ऋतू बदलत राहतात. मासांच्या नंतर मास बदलत राहतात. एक दिवस अत्यंत लहान खेळकर असणारं बाळ कालांतराने जख्ख म्हातारही होतं. हे सगळं निसर्ग चक्र चालू असतं. पण या निसर्ग चक्रात रंग भरण्याचं काम जे आहे ते आपल्याला संस्कार शिकवतात. या संपूर्ण निसर्ग चक्रामध्ये विविधता निर्माण करायचं काम आमचे ऋषी करतात आणि त्यामुळे आमचं संपूर्ण जीवन हे खऱ्या अर्थाने नटून जातं. सज्जन हो, आपण सर्वजण साधक आहात. काही ना काहीतरी आपण वाचत असतो. काही ना काही सत्कर्म आपण निश्चितच करत असतो. पण या सत्कर्माला जर शास्त्राची जोड मिळाली, आपण जे काही करतो ते आपल्या सद्गुरूंच्या प्रेरणेनुसार करत असतो. त्या प्रत्येक कर्माला आपल्या शास्त्राची जोड आपण जर घेतली तर दुधात साखर घातल्यासारखं होतं आणि आपण करत असलेलो कर्म भगवंतापर्यंत पोचायला लवकर मदत मिळते. आजपासून आपण एका वेगळ्या विषयावर थोडं चिंतन करणार आहोत आणि तो विषय आहे म्हणजे श्राद्ध. जगणं माहिती आहे आम्हाला, पण एक दिवस मला हे जग सोडून जायचंय. एक दिवस मला हा देह सोडून कुठेतरी जायचंय आणि त्यालाच आपण मृत्यू असं म्हणतो. मृत्यूचं नाव जरी काढलं तरी माणसांमध्ये एक प्रकारची घबराट निर्माण होते. मृत्यूचं भय सगळ्यांना आहे आणि मृत्यूचं भय आहे म्हणूनच या जगण्याला अर्थ आहे. जर मृत्यू नसताना तर या जीवनातली मजाच निघून गेली असती. एक कल्पना करा की मृत्यू येत नाहीये. माझ्या घरामध्ये
माझे आजोबा जिवंत आहेत, त्यांचे आजोबा पणजोबा जिवंत आहेत, त्यांचे खापर पणजोबा जिवंत आहेत. कोणालाही मृत्यू येत नाहीये आणि प्रत्येक जण व्याधीनी जर्जर आहे. घराची काय स्थिती होईल? पण योग्य वेळी जो मृत्यू येतो त्याचा आनंदाने स्वागत करायला पाहिजे. त्यालाच महामृत्यू असं म्हणतात. पण आमच्या जीवनात अपमृत्यू येऊ नये. हे जीवन हा जो काही प्रवाह चालू आहे हा सतत सातत्याने वाहत राहावा आणि आमचं जीवन अधिकाधिक उत्तम होत राहावं, उन्नत होत राहावं, यासाठी आम्हाला श्राद्ध ही संकल्पना पुढे ठेवलेली आहे. श्राद्ध या शब्दामध्येच श्रद्धा येते. जी गोष्ट श्रद्धेने केली जाते, पूर्ण श्रद्धेने एखादी गोष्ट आपण करतो, त्यावेळी ती गोष्ट त्या त्या ठिकाणी पोहोचायला मदत होत असते. म्हणून श्राद्ध हे अतिशय भक्तीने, भक्तिभाव पूर्ण रीतीने श्राद्ध हे करावं. मग श्राद्ध हे कोणासाठी करायचंय? श्रद्धेने आम्ही देवपूजाही करतो, मग ते श्राद्ध नाही का? खरं आहे, तेही श्राद्ध आहे. पण आमच्या ऋषींनी श्राद्ध हा शब्द एका वेगळ्या कारणासाठी वापरला की आमचे जे पितृगण आहेत, पितृगण म्हणजे आई आहे, वडील आहे, आजोबा पणजोबा, काका मामा, मावशा आत्या, कुणाची भावंडच जातात, मित्रपरिवार असतो, आपले गुरु असतात. आणि ही सगळी मंडळी ज्या वेळेला हा देह सोडून जातात त्यावेळी ते एका वेगळ्या विश्वात प्रवेश करतात आणि त्यालाच पितृलोक असं म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला एन्सेस्टर्स म्हणतात. आणि पितर ही संकल्पना या विश्वामध्ये धर्म जरी वेगवेगळे असले तरी अनेक धर्मामध्ये पितर ही संकल्पना आजही आहे. नावं वेगळी असती. पितरांच्या प्रीत्यर्थ जे काही कर्म केलं जातं त्यालाच आपण श्राद्ध असं म्हणतो. पण या श्राद्ध या संकल्पनेचा उत्कृष्ट विकास आपल्या या भारतवर्षात आणि आपल्या या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मात जेवढा झालाय, इतकी त्याची व्याप्ती आणखीन कुठेही नाही. म्हणून श्राद्ध या विषयावर आपण चिंतन करूया. मनुष्य त्याची संपूर्ण इतिकर्तव्यता झाल्यानंतर शरीरही जीर्ण होत जातं. सगळी गात्र जी आहेत ही शिथिल होतात. हातून काही कामही होईना असं होतं. अन्नही खूप कमी सेवन केलं जातं आणि ते पचणं सुद्धा दिवसेदिवस अवघड होत जातं. अशा वेळी तो माणूस मृत्यूची आराधना करतो. हे मृत्यू देवा,
तू ये आणि मला या स्थितीतून मुक्त कर. म्हणजे मृत्यूला सुद्धा तो अभिवादन करतो आणि त्याचं भय संपून जाऊन तो सामोरा जाऊ शकतो. पण त्यासाठी आधी भक्ती करावी लागते. भरपूर भक्ती केलेली असेल तर मृत्यूला सुद्धा मृत्यूचं सुद्धा भय राहत नाही. सज्जन हो, आपण चिंतन करत राहूया. आणि विशेष म्हणजे श्राद्ध या विषयावर जसं जसं चिंतन करू तशी तशी आपली अधिकाधिक श्रद्धा वृद्धिंगत होत जाईल. पुढल्या भागात श्राद्धावर आणखीन आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.